खूप वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेसेस केलेले आहेत. व्हेजिटेबल वेंडर पण होतो. चायनीजची माझी स्वतःची टपरी होती. हं. अंडा भुर्जीची माझी मुंबईला गाडी होती. रिअल इस्टेटमध्ये गेलो. मग शिक्षण क्षेत्रामध्ये कसे काय आलात? मला असं पाहिजे होतं का सगळ्या मुलांना इक्वॅलिटी आणि एज्युकेशन हं. मिळावं. आपलं बाळाला दुसऱ्या बाळाबरोबर कंपेअर करू नका. म्हणजे एखादं बाळ म्हणेल, "आई, आई ही पहा, ही दुसरी आई किती छान दिसते. बाबा हा पहा, हा तो जो पोट दिसतोय तो किती चांगला दिसतो." किती त्रास होईल आई-वडिलांना. हं. मुलांनाही त्रास होतो ना. इंडियन एज्युकेशन सिस्टममध्ये बिगेस्ट प्रॉब्लेम काय आहे? पॉलिसीज हे जे लादताय, हे प्रायव्हेट स्कूल्सवर लादताय. सगळ्यात जास्त पगार जो असतो, तो गव्हर्नमेंट स्कूलच्या टीचर्सचा असतो. मग आउटपुट एवढा पुअर का निघतो? त्यांचे गणवेश का फाटलेले असतात? त्यांच्याकडे अजूनही पाट्या चांगले का नाही आहेत? त्यांच्या पायामध्ये गमूट्स का नसतात? त्यांचं जेवण चांगलं का नसतं? का तळतळाट होत नाही? खासदार असो, आमदार असो, नगरसेवक असो, महापौर असो, त्यांचे मुलं फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट स्कूलमध्ये शिकले पाहिजे. प्रायव्हेट स्कूल्सची जी मस्ती आहे, हं. ही अख्खी गेली पाहिजे. मी सांगतो ॲज अ प्रायव्हेट स्कूल ऑपरेटर. साध्या गव्हर्नमेंट स्कूल मधून सुद्धा अब्दुल कलाम सर सारखे हां. पडलेच ना बाहेर. एज्युकेशन सेक्टरमध्ये एआयमुळे काय बदलेल? एआयचा जेवढा वापर केला पाहिजे, तेवढा मॉनिटर्ड पाहिजे. तुम्ही करप्शनच्या विरोधामध्ये सुद्धा आवाज उठवलेला आहे. तर यासाठी हिंमत कुठून येते? चांगले काम करण्यासाठी मला नाही वाटत हिंमत लागते. हं. औरंगजेबची कबर काढली पाहिजे, असं मला पर्सनली वाटतं. मला त्या जागी ना अब्दुल कलाम सरांच्या नावाने 1,00,000 2,00,000 स्क्वेअर फूटची लायब्ररी पाहिजे. कलाम सरांचं जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे. इंडियन एज्युकेशन व्हर्सेस फॉरेन एज्युकेशन तुलना केली तर काय म्हणाल? इंडियन एज्युकेशन सिस्टममध्ये आहे ना, त्याच्यामध्ये इमोशन आहे, जे बाहेर इमोशन्स नाही आहे. जे कंट्री आपल्या वुमनला एम्पॉवर करतं, जे स्टेट आपल्या वुमनला एम्पॉवर करतं, जे परिवार आपल्या वुमनला एम्पॉवर करतं, जी शाळा आपल्या मुलींना एम्पॉवर करतं, आय थिंक दे डोंट हॅव टू लुक बॅक. दे आर गोइंग टू डेफिनेटली कॉन्कर द वर्ल्ड. देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्ये युनिकॉर्न स्टार्टअप तयार होत आहेत. पण मुंबईपासून जवळच असलेल्या नाशिकमध्ये एक माणूस गेल्या 30 वर्षांपासून रिस्पॉन्सिबल सिटीझन तयार करण्याचं काम करतोय. त्या ठिकाणी त्यांच्या शैक्षणिक संस्था आहेत आणि या शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडतायत. पण मार्क्स हा त्यांचा अभिमान नाहीये, तर संस्कार हे त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे आणि त्याचबरोबर देश हा सगळ्यात आधी येतो. त्याच्यामुळे देशामध्ये ज्या काही समस्या आहेत, त्या कशा पद्धतीनं सोडवता येतील आणि जिथे-जिथे अन्याय होतोय, ते कशा पद्धतीनं दूर करता येईल यासाठी ते झगडत असतात. मग अ, हे करत असताना, हा लढा देत असताना त्यांच्यावर हल्ले झाले तरीसुद्धा पर्वा नाही. पण समाज हा चांगला राहिला पाहिजे, सोसायटी चांगली झाली पाहिजे, यासाठी त्यांचा हा लढा सुरू आहे. आणि एका हातामध्ये त्यांच्या एज्युकेशन आहे, तर दुसऱ्या हातामध्ये समाजसेवा आहे. असे नाशिकच्या प्रसिद्ध अशा आर.एस. लथ एज्युकेशन ट्रस्ट आणि पी.एन. मेहता एज्युकेशन ट्रस्ट यांच्या माध्यमातून चालवले जाणारे जे स्कूल्स आहेत, त्या सर्वांचे संस्थापक रतन लथ सर आज आपल्या स्टार्टअप महाराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये. सर, आपलं खूप खूप नमस्कार. स्वागत. नमस्कार. सर, जसं मी सुरुवातीला सांगितलं, की अनेक विद्यार्थी तुमच्या इथे घडतायत, शिकतायत. संस्कार सुद्धा त्यांना मिळतायत. कारण तुम्ही एक पारसी आहात, पण तरीही तुमच्या शाळेमध्ये मंदिरं आहेत. मग गणपती मंदिर असेल किंवा वेगवेगळ्या देवी-देवतांची मंदिरं आहेत. तर त्यांना संस्कार देण्याचंही काम तुम्ही करतायत. पण अ, याच्या आधी रतन लथ हा कोण होता? रतन लत फर्स्ट ऑफ ऑल मी आपलं न्यूज 18 मराठीचं खूप मनापासून धन्यवाद देतोय का मला ही संधी दिली इथं बोलायची. माझ्याशी संवाद करायची संधी जी मला मिळाली. बेसिकली मी एक स्मॉल टाउनमध्ये जन्माला आलेलो आहे आणि नाशिकसारख्या सुंदर जाग्यामध्ये माझं बाळपण गेलेलं आहे. टफ लाईफ काढलेली आहे. थोडा जिद्दील पण होतो. त्यामुळे पहिल्यापासून एवढं अभ्यासाकडे जास्त लक्ष नव्हतं माझं स्वतःचं. हां, हां. पण मेहनत खूप करायचो. प्रयोग खूप करायचो हं, हं. आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचे बिझनेसेस केलेले आहेत छोट्यापासनं. व्हेजिटेबल वेंडर पण होतो. अच्छा. अ, चायनीजची माझी स्वतःची टपरी होती. हं, हं. अंडा भुर्जीची माझी मुंबईला गाडी होती, नाना चौकच्या शेजारी 3 महिन्यासाठी होती. अच्छा. आणि
फूड बनवायचा शौक असल्यामुळे आणि फूड बरोबर खेळायचा शौक असल्यामुळे हं, फूड रिलेटेड बरंच काही उद्योग करत गेलो. हं. ग्रॅज्युअली परिवार थोडा जोडत गेला. फॅमिली लग्न झालं आणि जेव्हा माझा अ, बाळ आलं माझ्या हां, लाईफमध्ये म्हणजे मुलं जेव्हा आले, त्याच्यानंतर लाईफ थोडं चेंज झालं. हां. रिअल इस्टेटमध्ये गेलो. कॅपिटल नसल्यामुळे ब्रोकरेज सुरुवात केली. हं. ब्रोकरेजकडनं हळू-हळू सगळ्या गोष्टी करत गेलो. अच्छा. पण या सगळ्यामध्ये कुठेही शिक्षण किंवा शिक्षण क्षेत्र हे येत नाही. मग शिक्षण क्षेत्रामध्ये कसे काय आलात? ॲक्चुअली कसं आहे, जेव्हा प्रत्येक आई-वडिलाचं स्वप्न असतं की त्याचं बाळ एक चांगल्या स्कूलमध्ये गेलं पाहिजे आणि माझ्या फॅमिली ची स्कूल होती हां, नाशिकला. प्रवशी अकॅडमी म्हणून पहिली शाळा, खूप सुंदर शाळा आहे आणि होती तेव्हा पण. हां, हां, तर मी माझ्या मुलासाठी ॲडमिशनसाठी गेलो होतो, पण काहीतरी फॅमिलीच्या आमच्या पर्सनल इश्यूजमुळे माझ्या मुलाला काही ॲडमिशन मिळाली नाही. हां. तेव्हा मी ठरवलं होतं का म्हटलं आपण एका चांगल्या संस्थेला बांधू किंवा हं, हं. हीच संस्था जी आहे, कशी तरी ती परमेश्वर कृपेने माझ्याकडे येईल असा हां. प्रयत्न तरी करू. अच्छा. आ म्हणजे सूर्यवंशम सिनेमामध्ये जसं अमिताभ बच्चन एक मोठा व्यक्ती होतो हां. ट्रान्सपोर्ट बिझनेस करून, तसं मग तुम्ही सुद्धा ती संस्था टेक ओव्हर करण्यासाठी टेक मेहनत केली. टेक ओव्हर केली. तो टेक ओव्हर करायचा जो प्रवास होता, हां, तो हां. थोडा कठीण होता. पण इंटेन्शन खूप वेगळे होते. इंटेन्शन फक्त होतं का चाइल्ड डेव्हलपमेंट. हां. त्याच्यावरती दुसरं काही इंटेन्शन नव्हतं. आणि स्कूल चालवायचा जेन्युइनली मला अनुभव नव्हता. हं, हं. पण माझी एक गोष्ट लक्षात आली होती, की मी स्कूलमध्ये जेव्हा जाईल तेव्हा मी खूप चांगला ऑब्झर्व्हर पण आहे. तर मी खूप गोष्टी ऑब्झर्व्ह केले. पहिल्या महिन्यातच मी खूप छोट्या-छोट्या गोष्टींचे बदल आणले. माझ्या स्वतःच्या मुलाला मी वेगळ्या शाळेत शिकवायला पाठवलं. कारण माझ्या मुलाला पॅम्परिंग होईल, माझ्या मुलाला लोकं थोडं स्पेशल ट्रीटमेंट देतील, तसं मला नको पाहिजे हां. होतं. म्हणजे मुलासाठी स्कूल घेतली आणि हां, आणि त्याच्यानंतर मुलाला दुसऱ्या शाळेत मुलाला टाकलं. दुसऱ्या शाळेत टाकलं. कारण माझ्याबरोबर टीचर्स असतात, माझ्याबरोबर टीम मेंबर्स असतात. मला मला असं पाहिजे होतं का सगळ्या मुलांना इक्वॅलिटीनी एज्युकेशन मिळावं. हं, हं. आणि खूप मोठा डिफरन्स आहे लिटरसीमध्ये आणि एज्युकेशनमध्ये. तर मला बेसिकली पहिल्यापासून असं पाहिजे होतं का स्कूल एक मुळात टेम्पल पाहिजे. तर ती कॉन्सेप्टनी स्कूल चालवायची आहे का आपल्याला स्कूल म्हणजे सरस्वतीचं टेम्पल आहेच हं, म्हणजे हं. आणि कोणाचा तरी धाक पाहिजे. टेम्पल्स बनवायचं कारण आपण जे हं, मला हं. विचारलं, टेम्पल बनवायचं कारण एकच आहे, तर मुलांना ते फीलिंग आलं पाहिजे, स्पिरिच्युअल फीलिंग आलं पाहिजे, की बाबा टेम्पल आहे, एक नमस्कार करतो किंवा आपण आदराने वागतो मंदिरासमोर. त्याच्याने बेनिफिटच आहे, नुकसान काही नाही असं मला पर्सनली वाटतं. हं. पण प्रवशी अकॅडमीमध्ये म्हणजे तुम्हाला अनुभव नव्हता. शाळेचा, शिक्षणाचा, एज्युकेशन सेक्टरचा बेसिकली अनुभव नव्हता. हं. मग शिक्षण क्षेत्रामध्ये आल्यानंतर तुम्ही काय बदललं किंवा कशा पद्धतीनं ती रन केली संस्था? मला बेसिकली चाइल्डहूडपासून मुलं आणि फुलं खूप आवडलेत. हां. त्यामुळे मुलं आणि फुलांविषयीचं प्रेम माझं वेगळंच होतं. त्यामुळे मला मुलं आवडतात. म्हणजे एक माध्यम होतं प्रवेशीचं ज्याच्यामधून मी सुरुवात केली, ज्या शाळेमधून आणि त्या शाळेला मी खूप पॅम्पर केलं. खूप काही मी स्वतः शिकलो त्या शाळेतनं आणि मी ठरवलं तेव्हा का मी अजून एक शाळा बांधतो हां, हां. आणि दॅट शुड बी ऑन अ इंटरनॅशनल करिक्युलम बेसिकली आणि अभ्यासक्रम खूप महत्त्वाचा असतो. हं, हं. त्यासाठी प्रवास केला, त्याची फिरलो, नवीन-नवीन स्कूल्स बघितले, देशाच्या बाहेर गेलो आणि एज्युकेशन सिस्टमवरती अभ्यास करत गेलो जास्त करून. हं, हं. का आपल्या देशामध्ये ब्रिटिशर्स कधी गेले, तेव्हा कुठलं करिक्युलम होतं, त्याच्यानंतर परत कुठलं करिक्युलम आलं, सी-बी-एस-ई कधी इंट्रोड्यूस झालं, आय-सी-एस-ई राहिलं इथं ते पूर्वी काय होतं? या छोट्या-छोट्या गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर मला असं वाटलं, की एक सेगमेंट आहे, हं, हं. जो आय-जी-सी-एस-ई जे केम्ब्रिज युनिव्हर्सिटीचं करिक्युलम आहे, त्याचा अभ्यास करू शकेल. आणि खूप सुंदर अशी शाळा, हं, हं. इंटरनॅशनल करिक्युलमची, इंटरनॅशनल स्टँडर्ड्सची आणि हा इंटरनॅशनल वर्ड खरं म्हणजे खूप मिसयूज्ड आहे. हं. पण इंटरनॅशनल ट्रू सेन्समध्ये एखादी शाळा पाहिजे तसं एक रोल मॉडेल बनवलं. आणि लोकांना असं वाटत असेल का मी इंटरनॅशनल वर्ड किंवा इंटरनॅशनल करिक्युलम मी तसं काही करत नव्हतो. माझ्या डोळ्यासमोर गुरुकुल होतं. माझ्या डोळ्यासमोर एक गुरुकुल कसं असावं, हं, हं. लेटेस्ट गुरुकुल कसा असावा, त्या पद्धतीचं ते शाळा मी तयार केली. जेव्हा मी म्हणतो मी केली म्हणजे माझा परिवार माझ्याबरोबर होता, माझी मुलं माझ्याबरोबर होते, माझी मिसेस माझ्याबरोबर होती आणि आम्ही सगळे मिळून एकत्र काम करत होतो. माझी आई माझ्याबरोबर होती, मला ब्लेसिंग्ज देण्यासाठी. तर त्या पद्धतीने ती शाळा केली आणि मला असा आनंद होतो म्हणजे हंबली मी ते
डिस्प्ले करतो स्कूलला, का आपली शाळा एव्हरी कॉर्नर इफ यू सी इज वेल डेव्हलप्ड. त्या शाळेमध्ये टेम्पल्स तर आहेतच, पण देशाचा खूप मोठा झेंडा पण आहे. तर मेकिंग चिल्ड्रन पेट्रिऑटिक खूप हं, महत्त्वाचं आहे. आपले देशवर प्रेम करणं, आपल्या आई प्रेम करणं, हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे अदर दॅन एज्युकेशन, हं. अदर दॅन टेक्स्ट बुक्स, आणि या ते संस्कार गोष्टीमध्ये लहानपणापासूनच. हां. तेच तेच महत्त्वाचं आहे. बेसिकली चॅरिटी बिगिन्स फ्रॉम होम. तुम्ही जर स्वतःच्या आई-वडिलांवरच प्रेम केलं आणि आई-वडिलांनी स्वतःच्या मुलांवर प्रेम केलं, तर मला वाटतं दे कॅन विन ओव्हर एनिथिंग, असं मला हं, हं, वाटतं हं. आणि पर्सनली. तुमची एक फिलॉसॉफी सुद्धा आहे, की मूल जर आई-वडिलांमध्ये भेदभाव करत नसेल आणि स्वच्छ भावनेनं आई-वडिलांवर प्रेम करतं, तसंच आई-वडिलांनी सुद्धा मुलांवर प्रेम करावं. मी नेहमी सांगतो माझ्या आई-वडिलांना, का डोंट कंपेअर युअर चाइल्ड विथ एनी अदर चाइल्ड. म्हणजे आपलं बाळाला दुसऱ्या बाळाबरोबर कंपेअर करू नका. कारण आपलं बाळ युनिक आहे. आपलं बाळ खूप सुंदर आहे. आणि त्याचा तो काचा रिझन आहे, जो क्वेशन हं, हं. मार्क आहे, बिकॉज द चिल्ड्रन डोंट कंपेअर यू विथ अदर पेरेंट्स. म्हणजे एखादं बाळ म्हणेल, "आई, आई, ही पहा, ही दुसरी आई किती छान दिसते. बाबा, हा पहा, हा तो जो पोट दिसतोय, तो किती चांगला दिसतो." किती त्रास होईल आई-वडिलांना. हं, मुलांनाही त्रास होतो ना. हं. मुलं जेव्हा स्टेजवरती असतात, तेव्हा फक्त त्या डोळ्यांनी हाईटवरती असे उभं राहून, टोजवरती उभे राहून आपले आई-वडील शोधत असतात. तर त्या प्रेमापोटी मुलांवर प्रेम करा. त्या प्रेमापोटी मुलांवरती जसे मुलं आहेत तसे प्रेम करा. हं. डोंट ट्राय टू चेंज द चिल्ड्रन. आजकाल मार्क्स खूप वाढतायत. म्हणजे 99% मिळतायत. कोणाकोणाला 100% सुद्धा मार्क्स मुलांना आजकाल मिळतायत. पण मार्क्स वाढलेत आणि व्हॅल्यूज कुठेतरी कमी झाल्यात असं वाटतं? नाही, मार्क्स मला असं पर्सनली वाटतं का मार्क्स आणि व्हॅल्यूजचं तसं काही ताळमेळ नाही आहे. माझ्याकडे एक्झाम्पल्स असे आहेत की ज्या मुलांना सेंटम मार्क्स पण मिळाले, 100ला 100 पण मिळालेले आहेत. हां. त्यांचे पण व्हॅल्यूज चांगले आहेत. बेसिकली इट्स अ कोलॅबोरेशन. हं, आई-वडिलांचं आणि स्कूलचं कोलॅबोरेशन होणं खूप गरजेचं आहे. पार्टनरशिप होणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे मी नेहमी सांगतो का तुम्ही मुलांना लवकर झोपवा. हं, अर्ली टू बेड, अर्ली टू राईज मेक्स अ चाइल्ड हेल्दी अँड वाईज, असंच लोकं म्हणत नाही. आणि बेसिकली काय होतं की प्रेमाने जगा. एक सिंपल एक्झाम्पल द्यायचं ठरवलं. खूप लोकं सध्या सांगतात का आईचं नाव लिहा. हं. संस्कार कसे वाढतील, आपल्या देशाची संस्कृती, आईचं नाव लिहा. माझं थोडं ऑब्जेक्शन आहे त्याच्यावरती. का? माझं ऑब्जेक्शन यासाठी आहे का म्हटलं आईचं नाव तुम्हाला जर लिहायचं असेल, तर आई बरोबर राहिली पाहिजे तुमच्या. आई तुमच्या 4 बिल्डिंग सोडून म्हणजे एकटी नाही राहायला पाहिजे. तुम्ही आईची काळजी घ्या. आईचं नाव लावा. आईचं नाव लावण्याने तर कुठल्याही मुलाला अभिमानच वाटेल. मलाही हं. वाटेल. पण नक्की. आपली आई आपल्याबरोबर राहिली पाहिजे, हे जास्त महत्वाचं आहे. हं. 4 बिल्डिंग सोडून राहिलेली आई आहे, ती एकटी राहते आणि आपण तिचं नाव लिहितो. व्हॉट आर वी ट्रायिंग टू प्रूव्ह? राइट. सो द हिपोक्रेसी व्हिच इस देअर, दॅट हॅज टू स्टॉप. हं. धिस इज व्हॉट आय फील. तुम्हाला काय वाटतं आपल्या इंडियन एज्युकेशन सिस्टममध्ये बिगेस्ट प्रॉब्लेम काय आहे? द बिगेस्ट प्रॉब्लेम आपल्या एज्युकेशन सिस्टममध्ये आहे ना, का आपल्याला बेसिकली कळतच नाही का आपल्याला जो गव्हर्न करतोय, त्यांनाच कल्पना नाही ते काय करतायत. कारण प्रत्येक वेळी, प्रत्येक 5 वर्षाला तुम्ही जर पॉलिसीजच बदलणार असाल, तर तुम्ही ठामच नाही राहत तुमच्या भूमिकेवरती. आता एन-ई-पी आलेलं आहे ते काय कट कॉपी पेस्टच आहे सगळीकडनं. हं, हं. आणि तुम्ही जर अभ्यास करताना जर लक्षात आलं तुमच्या, का पॉलिसीज म्हणजे काय? दे आर डिफरंट करिक्युलम्स. तुम्ही तुम्ही पॉलिसीज हे जे लादताय, हे प्रायव्हेट स्कूल्सवर लादताय. माझं उलटं म्हणणं आहे, की गव्हर्नमेंटच्या ज्या स्कूल्स आहेत, त्याच्यात सगळ्यात मोठ्या संख्यामध्ये मुलं शिकतात. हं, सगळ्यात जास्त पगार जो असतो, तो गव्हर्नमेंट स्कूलच्या टीचर्सचा असतो. मग आउटपुट एवढा पुअर का निघतो? हं. त्यासाठी एक छोटंसं सजेशन आहे माझं, का खासदार असो, आमदार असो, नगरसेवक असो, महापौर असो, आय-पी-एस असो, आय-एस असो, आय-आर-एस असो किंवा गव्हर्नमेंटमध्ये काम करणारे जे काही कर्मचारी असतील किंवा मंत्री-संत्री जे काय असतील, त्यांचे मुलं फक्त आणि फक्त गव्हर्नमेंट स्कूलमध्ये शिकले पाहिजे. मी प्रवाशी मोठा करण्यासाठी स्कूलमध्ये आलेलोच नाहीये. हं, मी एज्युकेशन मोठं करण्यासाठी आलोय आपल्या देशाचं. हं, त्यासाठी आलेलो आहे. जर तुम्ही एवढं चांगलं फ्युल टाकताय, एवढा चांगला पगार देतोय, आमच्या पगारापेक्षा गव्हर्नमेंट टीचर्सचे पगार थोडे जास्त आहेत. हं. मग आउटपुट का नाही मिळत? हां. मग ते कशामुळे मिळेल? नेमकं काय करायला पाहिजे? ऑडिट केलं पाहिजे, लक्ष दिलं पाहिजे. काही त्याला रॉकेट सायन्स नाहीये. हं, तुम्ही आज रोड जर समजा रोडवरती रोड बनवतो जो कॉन्ट्रॅक्टर, तुम्ही सांगितलं पाहिजे 5 वर्ष तू मेंटेन कर. एक खड्डा जरी झाला तर तू रिपेअर करशील, नाहीतर जेलमध्ये जाईल. हं, तसं गव्हर्नमेंट जे मुलं जे आहेत, ते मुलं माझे असो का तुमचे असो, का माझ्याकडे जी लेडी काम करते किंवा माझा ड्रायव्हर असो, मुलं मुलंच आहे. हं. त्यांच्यात का भेदभाव?
हां. त्यांच्या एज्युकेशन सिस्टममध्ये का भेदभाव? इंटरनॅशनल लेव्हल स्कूल म्हणजे नेमकं काय? इंटरनॅशनल स्कूल इज व्हेरी सिंपल. हां. व्हेरी सिंपल. इट शुड हॅव अ इंटरनॅशनल करिक्युलम. हं, हं. इट शुड हॅव अ इंटरनॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर. हं, हं. आणि ग्लोबली इंटरनॅशनल या शाळेतनं शिकल्यानंतर ग्लोबल प्लेसमेंट झाली पाहिजे मुलांची. ग्लोबलमध्ये नाशिक पण आलं, मुंबई पण आलं, हां. आपलं देश पण आलं अख्खं. त्यामुळे ज्या एज्युकेशन सिस्टममधून जे मुलं बाहेर जातात किंवा कुठे शिकतात आणि प्रत्येक प्रोफेशनल कोर्सेसमध्ये सुद्धा मुलांना अप्रोच मिळतो. तर तुम्ही इंटरनॅशनली कॉम्पिटंट आहात का नाही? हं, हं. ते खूप महत्वाचं आहे. आय-सी-एस-सी स्कूल आहे, अभ्यासक्रम आहे आणि इंटरनॅशनल नाव टाकताय. हं, सी-बी-एस-सी अभ्यासक्रम आहे आणि इंटरनॅशनल नाव टाकतं. हा इंटरनॅशनल नेम हॅज बिकम लाइक अ जोकर. हं. यू आर नॉट डिलिव्हरिंग द इंटरनॅशनल स्टँडर्ड्स. तो इंटरनॅशनल स्टँडर्ड्सचा अर्थ काय होतो का वी वॉन्ट रोड्स और वी वॉन्ट इन्फ्रास्ट्रक्चर ॲज पर इंटरनॅशनल हं. स्टँडर्ड्स. पण तशी एखादी एन-आय-टी असेल ना, की जी या सगळ्या गोष्टींवर वॉच ठेवत असेल? आपणच वॉच ठेवायचंय. उलटं आता तर कसं आहे का देअर इज नो त्यांच्याकडे काही नाही. मी तर नेहमी गव्हर्नमेंटला सांगतोय का तुम्ही बेसिकली तज्ञ लोकं बसवा. आय हॅव नथिंग अगेन्स्ट एनी. आपलं जे गव्हर्नमेंट आहे, आपले जे सिस्टम्स आहे ते खूप चांगले आहेत. आपले मिनिस्टर्स पण चांगले आहेत. पण त्याच्यामध्ये तज्ञ लोकं पाहिजे. तज्ञ लोकं पाहिजे तर ते ते काय करतात, ते हां. ग्रामीण भागातले येतात. ते ग्रामीणचा एक स्कूलला डिजिटलाइज करतात. 30 शाळा दाखवत बसतात. मी स्वतः ग्रामीण भागातल्या शाळा अडॉप्ट केलेल्या आहेत. आम्ही स्कूल्सला त्या ग्रामीण भागाच्या स्कूल्सला काहीतरी देणं लागतं, या हेतूने आम्ही काम करतोय. इट्स लाइक ग्रॅटिट्यूड, गिव्हिंग बॅक टू द सोसायटी. हं, असं गव्हर्नमेंटनी पण केलं पाहिजे. त्यांना सगळं दिसेल. हं. त्यांना त्यांचे गणवेश का फाटलेले असतात? त्यांच्याकडे अजूनही पाट्या चांगले का नाही आहेत? त्यांच्या पायामध्ये गमबूट्स का नसतात? त्यांनाच आज त्रास का होतो त्या मुलांना? त्यांचं जेवण चांगलं का नसतं? का तळतळाट होत नाही? हं, हं. मला तर होते. मी स्कूलमध्ये. मला तर एवढी जर धूळ दिसली तरी मला तळतळाट होते. का नाही होत सगळ्यांना तो? दॅट इज व्हॉट इज इम्पोर्टंट बिकॉज यू आर डीलिंग विथ द चिल्ड्रन. हाऊ कॅन वी आणि चेंज इट देन? बिकॉज दिस इज नो वील हॅव टू कलेक्टिव्हली काय करणार? वी हॅव अ वंडरफुल प्राईम मिनिस्टर, वी हॅव अ वंडरफुल चीफ मिनिस्टर. हं, We all have to come together. We all have to come together to see to it that the government schools today are better than the private schools. आपल्या गव्हर्नमेंट स्कूल्स ज्या दिवशी म्हणजे सॉरी टू से प्रायव्हेट स्कूल्सची जी मस्ती आहे हं, ही हं. अख्खी गेली पाहिजे. मी सांगतो ॲज अ प्रायव्हेट स्कूल ऑपरेटर. गव्हर्नमेंट स्कूल्समध्ये मुलांची संख्या साधारण 75-76% मुलं आहेत. 25 ते 24% फक्त प्रायव्हेट स्कूल्समध्ये. दे आर डुइंग वंडरफुल. ते सुंदर काम करतायत प्रायव्हेट स्कूल्स. माझी चिंता आहे गव्हर्नमेंट स्कूल्सची. हं. आणि मला गव्हर्नमेंट स्कूल्सच्या मुलांना हे सांगायचंय का साध्या गव्हर्नमेंट स्कूल मधून सुद्धा अब्दुल कलाम सर सारखे हां. पडलेच ना बाहेर. राइट. आपले काही मिनिस्टर्स आहेत, काही ब्युरोक्रॅट्स आहेत, ते गव्हर्नमेंट स्कूल्समधून पडलेत, पण त्याची संख्या वाढली पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, की एज्युकेशन सेक्टरमध्ये एआयमुळे काय बदलेल? एआयमुळे मला पर्सनली असं हं, वाटतं का एआय जग ज्या स्पीडमध्ये चाललेलं आहे, हं, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. पण मला असं वाटतं का टीचर, आई या 2 गोष्टी रिप्लेस कधी होऊ शकणार नाही. पर्टिक्युलरली फॉर स्कूल. हं, हे एक एज असं आहे ना, की जिथं एक चाइल्डहूड नर्चर होतं. त्याच्यानंतर ग्रॅज्युअली ते चाइल्डहूड गेट्स इंटू ॲडोलेसन्स. त्याच्यानंतर टीन्समध्ये होतं. त्या प्रवासामध्ये मला असं वाटतं पर्सनली का एआयचा जेवढा वापर केला पाहिजे, तेवढा मॉनिटर्ड पाहिजे. हं, हं, बाकीचं हां, मॉनिटर्ड पाहिजे. तुम्हाला जे त्यांना द्यायचं असेल डिजिटलायझेशन किंवा एआय किंवा कॉम्प्युटर्स किंवा सॉफ्टवेअर्स किंवा सोशल मीडिया एक्सपोजर जे काही दिलं पाहिजे दॅट हॅज टू बी अटेंडेड. हं, हं. आणि तर तुम्ही जर ते अटेंड करत असाल, तर मला नाही वाटत मुलांना कोणी थांबवू शकतं आपले. बिकॉज इफ यू सी आवर कंट्री, आपल्या देशातला जगात सगळीकडे आपलेच इंडियन्स लीड करतायत. हं. आपल्या देशाची बुद्धीला काही चॅलेंज नाही. वी खरंय. आर द टॉप ब्रेन्स ऑफ द वर्ल्ड. हं. राइट. त्यासाठी पण माझी चिंता आहे का ग्रामीण भागात एवढा सुंदर ब्रेन आहे, त्याला शोधण्याचं काम केलं पाहिजे सगळ्यांनी. हं. पण ग्रामीण भागामध्ये आपण असं बघतो, की आता ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग याच्यामध्ये खूप तफावत आहे. म्हणजे शहरी भागापासून ग्रामीण भाग हा 1-2 डिकेड मागे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तर मग ते कसं इक्वल आपल्याला करता येईल? थोडा वेळ लागेल अजून. हां. थोडा वेळ लागेल, थोडा वेळ लागेल. बेसिक ज्या सुविधा असतात, त्याच एकदा पोहोचले समजा, हं.
तर ह्या सगळ्या गोष्टी ग्रॅज्युअली चेंज होतील आणि मला खात्री आहे का येणाऱ्या 10 वर्षात वी विल सी अ डिफरंट इंडिया. कारण मागच्या 10 वर्षापूर्वी जे इंडिया होतं आणि आज जे 10 वर्षात आपण पाहतोय, 10 वर्ष संपल्यानंतर, मला असं वाटतं खूप वेगळा देश बघतोय आपण. हं, वी आर लुकिंग ॲट अ व्हेरी ब्राइटर इंडिया अँड आय एम शुअर आफ्टर 10 इयर्स वी आर गोइंग टू सी मच ब्राइटर इंडिया. हं. म्हणजे आपण जेन्युइनली पहिल्या 5 देशांमध्ये असू जगातले, जिथं आज आज अभिमान वाटतो, की जेव्हा ॲज अ इंडियन व्हेन वी गो आउट ऑफ कंट्री हं. रिस्पेक्ट मिळतो. अच्छा. हां. काय एक्सपिरियन्स काय आहे तुमचा जेव्हा तुम्ही बाहेर जाता? मला बेसिकली आय एम अ पॅट्रिऑटिक पर्सन. त्यामुळे मला माझ्या देशाविषयी कोणी चांगलं म्हटलं, जरी वडापाव चांगला म्हटलं, प्रधानमंत्री चांगले म्हटले, माझा प्रेसिडेंट चांगला म्हटलं, मला अभिमानच आहे. म्हणजे हां. माझ्या मातीचा अभिमान आहे मला. हं. तुम्ही एक हार्डकोर शेफ आहात. तर तुमच्या आवडीचा पदार्थ कोणता आणि तुम्ही सगळ्यात चांगला पदार्थ कोणता बनवू शकता? खरं सांगायला म्हणजे मी अंड्याचा मास्टर आहे. हां. मी एग्सचे 100 प्रकार डिशेस बनवू अच्छा. शकतो. कोणकोणत्या डिशेस? खूप आहे असे त्याच्यासाठी आपल्याला यावं लागेल कारण त्याचे वेगवेगळे नावं आहेत. तुम्हाला हां, म्हणजे ते म्हणजे फ्रॉम स्क्रॅम्बल्ड एग्स टू डिफरंट ऑमलेट्सपासून तर आमच्यामध्ये कसं पारसीज बेसिकली आर फाउंड ऑफ एग्स. हां. त्यामुळे आम्ही अंड्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रयोग करू शकतो अच्छा. आणि मी भरपूर प्रयोग केलेले आहेत. हं, हं. त्यामुळे माझ्या मित्रांना, माझ्या परिवाराला सगळ्यांना माझ्या हाताचं जेवण खूप आवडतं. अच्छा. म्हणजे एखादी अशी डिश आहे, रेसिपी आहे जी तुम्ही स्वतः क्रिएट केली आणि लोकांना खूप हो, आवडली? हो. खूप आवडली. म्हणजे एकदम सिंपल आहे. मी वेफरचं पॅकेट उघडलंय. हं. त्याला फ्राईंग पॅनमध्ये टाकलंय आणि त्याच्यावरती अंडे पोच केलेले. मग थोडा कांदा टाकलाय, थोडा लसूण टाकलाय, थोडी हिरवी मिरची टाकली आहे, स्टीम केलंय, थोडं लाल तिखट टाकलेलं आहे. अच्छा. मस्तपैकी टोस्टवरती दिलेलं आहे. मला खूप आवडतं. कारण मला एवढं माहिती आहे का एखाद्याच्या हृदयाकडे पोहोचायचं असेल, तर त्याच्या पोटातनं जायचं अच्छा. आणि पोहचून जायचं. मग याला नाव काय दिलं तुम्ही? वेफर पे इडू. ओह! इडू मीन्स हां. इट्स अंड म्हणजे जे आपल्या काय म्हणतात पारसीमध्ये एगला इडू म्हणतात. हां, हां. गुजरातीमध्ये त्याला इंडा म्हणतात. त्याच्यानंतर काही अंड म्हणतो आपण मराठीमध्ये. तर शेवट ते कोंबडीचं अंडच आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही इनोव्हेशन केलेलं आहे, खूप इन्व्हेन्शन केलंय. इनोव्हेशन केलेले आहे. त्याच्यावरती शोज पण झालेले आहेत माझे. YouTubeवर आपण बघितलं तर माझे शोज पण झालेले आणि मला कुठल्याही मित्रासाठी हं. जेवण बनवायला आवडेल. मला पिठलं भाकरीपासून बिर्याणीपर्यंत सगळ्या गोष्टी येतात अच्छा. बनवायला. म्हणजे तुम्ही आत्ता सुद्धा बनवता. आता तुम्ही एक एज्युकेशन एम्पायर उभं नाही, केलेलं आहे. अजून पण बनवतो मी. हां. एज्युकेशन एम्पायर उभं केलं किंवा कुठलाही एम्पायर उभं हं. केलं ना, शेवट घरीच जायचंय. हां. शेवट घरचंच जेवण खायचंय. हं. शेवट परिवाराबरोबरच खायचं हां. आहे. तुमची हॉबी आहे. तो हॉबी आहे हां. बनवायला. कोणीतरी जेवण बनवेल त्यापेक्षा मी बनवतो. समाजामध्ये जिथे कुठे अन्याय असेल किंवा ज्या वाईट गोष्टी आहेत त्यांना दूर करण्याचा प्रयत्नही तुम्ही करत असता. पी-आय-एल दाखल करणं असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी तुमच्याकडे आहेत म्हणजे तुम्ही करप्शनच्या विरोधामध्ये सुद्धा आवाज उठवलेला आहे. तर यासाठी हिंमत कुठून येते? ॲक्चुअली कसं आहे का माझा डी-एन-ए पारसी आहे. त्यामुळे पारसी मुळामध्ये तसं थोडा डी-एन-ए कधी-कधी जागा होतो. त्यापेक्षाही माझा जो डी-एन-ए आहे तो भारतीय आहे. म्हणजे आय आय लव्ह माय कंट्री. त्यामुळे ज्या गोष्टी कंट्रीच्या इंटरेस्टसाठी असतील ना, त्यासाठी मला भांडण करायला, फाईट करायला, कुठल्याही थरावर जायला आवडतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं एक छोटंसं उदाहरण द्यायचं म्हणजे औरंगजेबची कबर काढली पाहिजे, असं मला पर्सनली वाटतं. आणि माझं मत आहे का औरंगजेबची कबर आपल्या देशात नको, कारण आपल्या देशाचा नव्हता तो. आणि तो बेसिकली त्याच्या परिवाराबरोबर चांगला नव्हता. त्यांनी त्याच्या वडिलांनाही खूप छळलं वगैरे, हे सगळ्यांनाच हिस्ट्री माहिती हं, आहे. हं, हं. मला कसं पाहिजे माहिती आहे का, मला त्या जागी ना अब्दुल कलाम सरांच्या नावानी 1,00,000 2,00,000 स्क्वेअर फूटची लायब्ररी पाहिजे. ज्याला पूर्ण जगाला त्याचा एक अभिमान पाहिजे. हं, हं. ज्या व्यक्तीने आपल्या देशासाठी काहीतरी केलंय, जे व्यक्ती सायंटिस्ट होते, आपल्या देशाचे प्रेसिडेंट राहिलेले, त्यांच्या नावाचं काही नाही, त्यांच्यासाठी प्रोडक्शन, तर जीव जळणारच ना हं, कुठेतरी. हं. आणि गव्हर्नमेंटचे ओपन स्पेस असो किंवा गव्हर्नमेंटच्या जागेवरती जे इल्लीगल स्लम्स असतील किंवा चुकीचं काही गव्हर्नमेंट काम करत असतील किंवा चांगलं काम करत असेल, जे काय त्यांना सपोर्ट करणं किंवा त्यांच्या विरोधात काम करणं, या चांगल्या काम करण्यासाठी मला नाही वाटत हिंमत लागते. हं. पण हं, त्याच वेळेला औरंगजेबची जी कबर आहे हं. ती हटवण्यामध्ये एक ह्युमॅनिटेरियन रिझन सुद्धा दिलं जातं, की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं ते एक प्रूफ आहे असं म्हटलं जातं. त्याच्यामुळे नाही, मग हां, प्रूफ मला त्याला काहीतरी वेगळं म्हणायचंय. हां, महाराजांचा किल्ला, महाराज तर महाराजच आहेत ना, हां, म्हणजे चं म्हणजे प्रत्येकाला अभिमान आहे, की हां, बाबा आपण छत्रपती महाराजांविषयी बोलतोय. तर माझं म्हणणं आहे, पहिले त्यांचा किल्ला जो आहे, हं. त्यांचा जो गड. किल्ला आहे, गड हां, आहे,
त्या गडाला रिनोव्हेट केलं पाहिजे. त्या गडाला एवढं सुंदर बनवलं पाहिजे का जगातले तिथं लोकं आले पाहिजे. तो विषय आहे आणि हा निगेटिव्ह फॅक्टर आहे. लोकांना हां, कळायला पण पाहिजे की बाबा महाराजांनी असं-असं झालं होतं हां. हिस्ट्रीमुळे. त्यांनी पण ते शौर्य एका दाखवलं हो, होतं. पण हं, त्याच्यासाठी एक पुस्तक ठेवा ना. पण कलाम सरांचं जास्त कॉन्ट्रिब्युशन आहे ना. हं. तर मग ते का होत नसेल? विल पाहिजे. कोणीतरी समबडी हॅज टू हं, बेल द कॅट. आज नाही तर उद्या मला असं वाटतं पर्सनली का ह्यांनाही वाटत असेल करावा. पण मला राजकारण कळत नाही. त्याच्यामुळे मी जास्त त्याच्यावरती काही बोलणार नाही. पण एवढं मला फीलिंग्स लोकांचे कळतात का माझ्या जी कल्पना आहे त्या पी-आय-एल विषयी खूप लोकांना असं वाटतं की ती कबर नको आहे, असं हं, मला वाटतं. हं. मग आतापर्यंत किती पी-आय-एल तुम्ही दाखल केले? भरपूर पी-आय-एल केलेले आहेत. नंबर्स आर व्हेरी, व्हेरी हेवी. आम्ही एक नगरसेवक होता जो स्वतःला आर-पी-आयचा लीडर म्हणायचा आणि त्यांनी गव्हर्नमेंट जागेवरती स्वतःचं धम्मतीर्थ उभं केलं. आम्ही कोर्टाची ऑर्डर्स घेऊन अख्खं गव्हर्नमेंटनी ते डिमॉलिश केलं. हं, हं. म्हणजे आय सॅल्यूट द पोलिस डिपार्टमेंट, आय सॅल्यूट आवर चीफ मिनिस्टर्स ऑफिस, आय सॅल्यूट आवर गव्हर्नमेंट सिस्टम्स ऑल्सो. काही-काही गोष्टींमध्ये गव्हर्नमेंट खूप चांगलं काम करतायत आज. अच्छा. हां. पण ह्या पी-आय-एल दाखल केल्यानंतर तुम्ही त्याचा पाठपुरावा शेवटपर्यंत करत असता, हो. कन्क्लुजनपर्यंत. तर त्याला वेळ किती लागतो? प्रत्येक पी-आय-एल कसं आहे ना, प्रत्येक हां. पी-आय-एलचं स्ट्रक्चर वेगळं असतं. कोर्टाकडे गर्दी किती असते त्याच्यावरती असतं. आमचे वकील किती मूडमध्ये असतात त्याच्यावरती असतं. पण मला असं वाटतं का आजही फॉर अ कॉमन मॅन तो डायलॉग खूप इम्पोर्टंट आहे का आय विल सी यू इन द कोर्ट. हं. कुठेतरी असं वाटतं का कोर्टामध्ये आपल्याला न्याय मिळून जाईल. आणि मला 100% खात्री आहे. मला आपल्या कॉन्स्टिट्यूशनवरती विश्वास आहे. मला आपल्या न्यायव्यवस्थावरती विश्वास आहे. मला आपल्या गव्हर्नमेंटवर पण विश्वास आहे. ज्या पद्धतीने आपलं जे रिनोव्हेशन आपले जे काय म्हणतात त्याला डेव्हलपमेंट चालली आहे. हं, म्हणजे हं. तुम्ही 10 वर्षापूर्वी मुंबई बघा आणि आज मुंबई बघा. हं. तुम्ही 10 वर्षापूर्वी नाशिक मुंबई बघा आणि आज बघा. तुम्ही नाशिकसुद्धा बघाल 1 वर्षभरानंतर का नाशिकचा पण काया पलटून जाईल. अच्छा. कारण कुंभमेळा येतोय. नाशिकमध्ये पण काम मोठ्या प्रमाणात वेग थोडा स्लो आहे. पण मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. वर्षभरानंतर नाशिक एकदम सुंदर वेगळं दिसेल तुम्हाला. अच्छा. म्हणजे 2030 मध्ये नाशिक कसं असेल? नाशिक विल बी वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल सिटीज ऑफ दिस कंट्री असं मला खात्री आहे. आणि रोजगाराच्या बाबतीमध्ये, एज्युकेशनच्या बाबतीमध्ये? एज्युकेशनच्या बाबतीमध्ये आजही नाशिक खूप पुढे आहे. मी म्हणेल हं. नाशिक इज वन ऑफ द मोस्ट वंडरफुल, ब्युटिफुल एज्युकेशन हब्स आणि मला वाटतं नाशिकचं सगळ्यात मोठं USP आहे नाशिकची क्लायमेट आहे. नाशिक इज सराउंडेड विथ ब्युटिफुल टेम्पल्स, नाशिक इज सराउंडेड विथ ब्युटिफुल हिल्स, नाशिक इज सराउंडेड विथ वंडरफुल रिव्हर, गोदावरीची रिव्हर जाते. नाशिकला काय आहे ना, नाशिकला अजूनपर्यंत थोडं कनेक्टिव्हिटीचा जो इश्यू होता, तो पण मला वाटतं निघून जाईल. आणि नाशिककडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. गव्हर्नमेंटचं लक्ष आहे. मला वाटतं नाशिक विल बी वन ऑफ द मोस्ट ब्युटिफुल सिटीज हं, असं हं, मला खात्री वाटतं. हं. आणि माझं प्रेम नाशिक आहे, त्यामुळे मी बोलणारच नाशिकविषयी पॉझिटिव्ह. ऑब्व्हियसली तुमची मातृभूमी आहे आणि तुम्ही तुमच्या मातृभूमीवर, देशावर किती प्रेम करता हे हां. दिसतंय. पण त्याच वेळेला तुम्ही 80 विद्यार्थ्यांचं पालकत्व स्वीकारलेलं आहे. तुम्ही ज्या तळमळीनं त्या गरीब विद्यार्थ्यांविषयी बोलता, की त्यांचे बूट कधीपर्यंत फाटलेले राहतील किंवा बटन तुटलेले राहतील आणि तुम्ही कोव्हिडच्या काळामध्ये फी कमी केलेली होती शाळेची. त्याचबरोबर अन्नदानाचं काम सुद्धा करत असता. तर आणि एकीकडे पाहिलं तर तुम्ही बिझनेसमॅन आहात. तर बिझनेस माइंडसेटने या सगळ्या गोष्टी होत नाहीत. मग या सगळ्या गोष्टी कुठून येतात? मला असं वाटतं का ना, खरं म्हणजे प्रत्येकाने आपलं-आपलं नशीब घेऊन आलेले आहे. तर मी दान करणे जेवढा मोठा नाहीये. मी फक्त एवढं आहे का मी इन्सेंटिव्ह मुलांना द्यायची इच्छा ठेवतो. तर ग्रामीण भागातल्या ज्या मुलांना आम्ही फूड पुरवतो, तर ते फूड यासाठी पुरवतो का ते शाळेत येऊन शिकतील. हं. आणि आता ती सायकल अशा पद्धतीने केलेली आहे का ते पहिले शाळेत येतील, अभ्यास करतील आणि नंतर छान जेवण खातील. जे आमची मुलं खातात तेच ते मुलं खातात. त्यामुळे देअर इज अ इन्सेंटिव्ह फॉर देम टू स्टडी. हं. तर त्या इंटेन्शननी आपण करत होतो. राहिला कोविडचा प्रश्न. कोविडमध्ये काय झालं होतं, कोविड बेसिकली हा एक डिझास्टर होता जगापुढे. हा काय आपल्या देशापुढे, पण आपल्या देशाने खूप ब्युटिफुली हँडल केलं. तर जेव्हा रतन टाटा सर किंवा अंबानी फॅमिली किंवा बिझनेस टायकून्स सगळ्यांनी त्यांच्या वतीने काहीतरी दिलं समाजाला. हं, हं. तर मला वाटतं मी पण थोडं काहीतरी केलं पाहिजे माझ्या पालकांसाठी. तर मला असं वाटतं का नाशिकमध्ये तरी प्रवाशी एकमेव शाळा होती, ज्यांनी 50% फीजला डिस्काउंट देऊन टाकलं.
आणि त्याच्यापेक्षा जास्त माझ्या टीचर्सची कमाल आहे, माझ्या प्रिन्सिपल्सची कमाल आहे. ज्या टीचर्स 50-55 होते, ज्यांना डिजिटलायझेशनमध्ये समजत नव्हतं, त्या सगळ्या टीचर्सनी 1 महिन्याभरात डिजिटलायझेशन, कॉम्प्युटर्स शिकले आणि मुलांना ऑनलाईन शिकवायला लावले. तर मला खूप अभिमान आहे, का माझा परिवार असा सक्षम आहे, तगडा आहे आणि कुठल्याही प्रकारच्या समस्याला समोर जाऊन त्याला सोल्युशन काढण्यात सक्षम आहे, हं, असं हं. मला वाटतं. तुम्ही स्वतः सोशल वर्क करताच, पण तुम्ही समाजाकडून सुद्धा एक्स्पेक्ट करता, की त्यांनीही छोटासा वाटा उचलला पाहिजे आणि समाज बदलला पाहिजे. ही फिलॉसॉफी तुमची नेमकी काय आहे? मला असं वाटतं ना, का ही चेन आहे हां. बेसिकली. तुमच्याबरोबर आज माझ्याबरोबर 4 लोकं जोडलेत, उद्या 400 जोडतील, उद्या 4,000 जोडले जातील. प्रत्येकाला शहर सुंदर पाहिजे असतं. हं. पण काय होतं ना, थोडी इन्व्हॉल्वमेंट, थोडी डिसिप्लिन. एक जुनी म्हण आहे, "प्रॅक्टिस बिफोर यू प्रीच." तर मी नेहमी सांगतो, की आमचे कॅम्पसेस तुम्ही बघा. हां. आमच्या कॅम्पसेसमध्ये एवढा जरी तुकडा दिसला कुठला कागदाचा, तरी मी काही लूज करायला तयार आहे. एवढं ब्युटिफुली. तर सेन्स ऑफ ओनरशिप द्या. माझ्याकडे माझा ड्रायव्हर असो, का माझा शिपाई असो, का माझी टीचर असो, त्या अभिमानाने सांगता, "ही आमची शाळा आहे." हे नाही सांगत, की रतन सरांची शाळा आहे. ते हं. अभिमानाने सांगता, "ही आमची शाळा आहे." आणि त्याचा मला अभिमान वाटतो, का माझे आज सगळे जे लोकं आहेत, माझे परिवाराचे सदस्य आहेत, त्यांना स्वतःचं वाटतंय हे. हं, हं. सेन्स ऑफ बिलॉन्गिंग आलं पाहिजे, सेन्स ऑफ ओनरशिप आली पाहिजे. प्रत्येकाला वाटलं पाहिजे, हे शहर माझं आहे, हा स्टेट माझा आहे, हे देश माझा आहे. हे ज्या दिवशी हे येईल ना फक्त पाकिस्तान हिंदुस्थानची मॅच झाली का फटाकडे फोडू नका. हं. तेव्हाच पेट्रिऑटिझम जागा होतो सगळ्यांचा. 24 तास जागा ठेवा. इंडियन एज्युकेशन व्हर्सस फॉरेन एज्युकेशन तुलना केली तर काय म्हणाल? मला पर्सनली वाटतं का प्रत्येक देश त्यांच्या त्यांच्या वतीने, त्यांच्या त्यांच्या कल्चरनी आपलं हं. आपलं काम करत आहे. हं, हं. बट बिकॉज मी खूप जवळून इंडियन एज्युकेशन आणि इंडियन ब्रेनविषयी स्टडी केलेलं आहे. मला असं वाटतं का इंडियन ब्रेन्स अँड इंडियन एज्युकेशन सिस्टम्स आर द बेस्ट इन द वर्ल्ड. हं. बेस्ट इन द वर्ल्ड. कारण याच्यामध्ये काय आहे का बेसिकली ज्या पद्धतीने टीचर्स इन्व्हॉल्वमेंट आहे, ज्या कॉन्सेप्ट्स आहे किंवा जे मेथोडॉलॉजी आहे, ती मला नाही वाटत जगात कुठे आहे. हं. आणि सगळ्यात महत्त्वाचं ज्या इंडियन एज्युकेशन सिस्टममध्ये आहे ना, त्याच्यामध्ये इमोशन आहे. जे बाहेर इमोशन्स नाही आहे. हं. पण मला कुठेतरी वाटतं का हे दिस विल हेल्प द चाइल्ड टू डू व्हेरी वेल. इमोशन्स पाहिजे, भीती पाहिजे. टेम्पल्स बनवायचं काम एकच होतं का थोडी भीती पाहिजे. धाक पाहिजे भीतीपेक्षा. हं, हं. हं. आणि एखादा समजा 18 वर्षांचा मुलगा तुमच्याकडे आला, तर त्याला काय सल्ला द्याल? काय संदेश द्याल? मी नेहमी सगळ्या मुलांना सांगतो, जे त्याला मी सल्ला देईल, माइंड, बॉडी एंड सोल खूप महत्त्वाचं असतं आयुष्यात. हं. माइंड, बॉडी आणि सोलची प्रोटेक्शन कर स्वतःचं आणि बी अ वंडरफुल ह्युमन बीइंग. हं, हं. कारण पैसे येतील, जातील, तुमच्याकडे ॲक्सेसरीज येतील, जातील, तुमचे मार्क्स जास्त होतील, कमी होतील. पण बीइंग अ गुड ह्युमन बीइंग कॅन टेक केअर ऑफ लॉट ऑफ थिंग्स. हं. त्यामुळे बी अ गुड ह्युमन बीइंग. दॅट्स व्हेरी इम्पोर्टंट. राइट. आणि आता आपला हा जो स्टार्टअप महाराष्ट्र पॉडकास्ट आहे, याच्या माध्यमातून आपण लोकांना, तरुण-तरुणींना बेसिकली इन्स्पायर करण्याचा प्रयत्न करतोय, की त्यांनी आपलं अर्थकारण सुधरवलं पाहिजे, पुढे गेलं पाहिजे. तर आपल्या प्रेक्षकांसाठी नेमकं काय सांगाल? लॉजिकल विचार करा. हां, देशाचा पहिले विचार करा. जेन नावाचं एक खूप मोठ्या प्रमाणात जेन-झी लोकं म्हणतात. हां. खूप इंटेलिजंट एक खूप जनरेशन. जनरेशन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं खूप काही आहे त्यांना देण्यासारखं. खूप एनर्जी आहे त्यांच्याकडे. तर मला असं वाटतं त्यांनी त्यांची एनर्जी थोड्या सीनियर्स बरोबर कोलॅबोरेट केली पाहिजे. तर तो कोलॅबोरेशन जो पार्ट आहे ना, तो खूप महत्त्वाचा आहे. जर त्यांना कुठे विरोध करायचा असेल किंवा त्यांना कुठे मजा करायची असेल किंवा त्यांना कुठे काही त्यांचं म्हणणं मांडायचं असेल, तर लॉजिकली मांडा. हं, कारण काय होतं इलॉजिकली तुम्ही मांडाल, जस्ट बिकॉज यू आर यंग, इलॉजिकल गोष्टी जास्त वेळ टिकत नाही. हं, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यंगस्टर्सला माझा एक खूप इम्पोर्टंट सल्ला आहे. आपल्यासाठी आणि आपल्या परिवारासाठी आणि आपल्या बॉडीसाठी आणि आपल्या माइंडसाठी जे गोष्टी बेनिफिट आहे, हं. तीच गोष्टी करा. कारण योगा आपल्याला बेनिफिट करतो, बरं का. चांगलं जेवण आपल्याला बेनिफिट करतं. आपले आई-वडील आपले सगळ्यात बेस्ट फ्रेंड्स असू शकतात. या गोष्टीकडे या. हं. तुमच्या लक्षात येईल की घरातच स्वर्ग आहे, बाहेर नाही. तुम्ही आता सांगितलं, की इंडियन ब्रेन हे किती स्मार्ट आहेत. 100%. मग
अशामध्ये आपण ज्या स्पीडने आता भारत चाललेला आहे, तर येणाऱ्या काही काळामध्ये किंवा 1 डिकेडमध्ये भारत कुठे असेल? मला असं वाटतं का येणाऱ्या डिकेडमध्ये भारत खूप पुढे राहणार आहे. ॲज इट इज पुढे आहे आता. हं, हं. पण मला असं वाटतं टेक्नॉलॉजीमध्ये, आर्म फोर्सेसमध्ये, टेक्नॉलॉजीमध्ये भारत का पुढे राहील? कारण महिला खूप मोठ्या प्रमाणात सिस्टममध्ये आलेले आहेत. हं. आणि आय ऑल्वेज फील दॅट इंडिया इज वन ऑफ द कंट्रीज ज्यांनी खूप त्रास सहन केलेला आहे. ब्रिटिशर्सचा त्रास सहन केलेला आहे. अगोदर मुघलांचा त्रास सहन केलेला आहे. तर या पूर्ण सिस्टम तुम्ही जर बघाल ना, तर आत्ता कुठेतरी विमेन एम्पॉवरमेंट इंडियानी खूप जोरात आणलाय. आणि ज्या प्रकारे ऑपरेशन सिंधूर. ऑपरेशन सिंदूर झालं, त्याच्यामध्ये 2 महिलांनी आज समोरच्यांची बँड वाजवली. त्याच्यावरनं सगळ्यात मोठं एक्झाम्पल झालं, की इंडिया इज एम्पॉवरिंग वुमन. हं. आणि मला असं वाटतं, की जे कंट्री आपल्या वुमनला एम्पॉवर करतं, जे स्टेट आपल्या वुमनला एम्पॉवर करतं, जे परिवार आपल्या वुमनला एम्पॉवर करतं, जी शाळा आपल्या मुलींना एम्पॉवर करतं, आय थिंक दे डोंट हॅव टू लुक बॅक. हं. दे आर गोइंग टू डेफिनेटली कॉन्कर द वर्ल्ड. प्रवाशी एक एज्युकेशन अकॅडमी. अकॅडमीच्या माध्यमातून काम करताय, एज्युकेशन देण्याचं काम करताय. हजारो विद्यार्थी शिकतायत एवढ्या वर्षांपासून. तुम्ही समाधानी आहात? हे बघा, माझे हं. प्रवाशी अकॅडमी पहिली स्कूल, प्रवाशी इंटरनॅशनल अकॅडमी दुसरी, प्रवाशी टाउन अकॅडमी तिसरी आणि पिंक अँड ब्लू नावाची प्ले स्कूल सुरू केली ही चौथी. अच्छा. बरं का? या सगळ्या स्कूल्स बरोबर माझे जे बिझनेसचे व्हर्टिकल्स आहे, हं, मी हं. खूप समाधानी आहे. कारण मी कंटेंटेड आहे. हं. मला खूप आनंद होतो संध्याकाळी माझ्या परिवार पर्स्यू युअर हॉबी. तुम्ही जेवढे लोकांमध्ये राहाल, जेवढ्या परिवारामध्ये राहाल, तेवढं तुम्ही हॅपीच राहाल आणि शिकत राहाल काहीतरी. हं. मी कुठेच शिकवायला जात नाही. मी शिकतो. अच्छा. दॅट इज माय थिअरी. हं. मग अजून काही आहे जे राहिलेलं आहे, जे करायचंय? अजून खूप काही करायचंय. मी जसं आपल्याला म्हटलो, की ग्रामीण भागातल्या ज्या दिवशी शाळा प्रवाशीसारखे दिसायला लागतील, त्या दिवशी मी देवाला सांगेल, "आता बोलवा." हं. मला ग्रामीण भागातले प्रत्येक विद्यार्थीला एम्पॉवर्ड बघायची खूप स्वप्न आहे. आणि मला वाटतं हेच स्वप्न माझं जे आहे ते प्राईम मिनिस्टरचंही तेच स्वप्न आहे. आपल्या चीफ मिनिस्टरचंही तेच स्वप्न आहे. आमच्याबरोबर जे ऑफिसर्स किंवा ज्युडिशियल सिस्टम्स अटॅच्ड आहे स्कूलबरोबर किंवा त्यांचे मुलं जे शिकतात त्यांचंही तेच स्वप्न आहे. हं, हं. कारण गव्हर्नमेंट स्कूल्सचे जे लोकेशन्स आहेत ते सगळीकडे खूप व्यवस्थितपणे स्प्रेड झालेले आहेत. प्रायव्हेट स्कूल्स थोडे लांब आहेत किंवा काही ठिकाणी त्यांना काही ठिकाणी पोहोचता येत नाही. पोल्युशन आहे, ट्रॅफिक आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. तर यांचे जे सिस्टम्स आहेत, यांची जी प्रॉपर्टी इफ दे आर एम्पॉवर्ड हं. बाय CSR और बाय कंपनीज लाइक दीज टॉप नॉच कंपनीज इन इंडिया, मला वाटतं पूर्ण देशाचा नक्षा बदलून जाईल हं. अँड एज्युकेशन कॅन ओन्ली चेंज. राइट. बिझनेस म्हणजे फक्त पैसा कमावणं नाही, बिझनेस म्हणजे इम्पॅक्ट आणि शाळा म्हणजे फक्त इमारत नाही, तर शाळा म्हणजे फ्युचर. ज्यांना कुणाला हा आजचा एपिसोड हा इन्स्पायरिंग वाटला असेल, मला खात्री आहे की इन्स्पायरिंग वाटलाच असेल, तर हा एपिसोड आपल्या मित्र-मैत्रिणी आणि मुख्यतः शाळेमध्ये शिकणारे जे विद्यार्थ्यांचे पॅरेंट्स आहेत, त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा आणि पाहत रहा न्यूज 18 मराठी.